घेणं का व तू ते स्वयंपाक पुरा व्हायचा आहे आणि ते जेवण उष्ट करून राहिली, भजा उष्टा केला, हा भजे खाऊन राहिली तू. नवऱ्याले म्हटलं जेवण द्यायच्या पहिले बायकोनं जेवण उष्ट नसते करत, पहिले नवऱ्याला द्यायला लागते, त्याला पंख्याची हवा घालायला लागते. लाईन गेली तर त्याला हवा घालायला लागते जेवताना, मग बायको नवरा जेवण केल्यावर मग बायकोला जेवण करायला लागते. पहिलेच निवत काढून ठेवला म्हटलं देवऱ्याजवळ, तुमच्यासारखी नाही आहे. आणि भूक लागली तर खायचं, नाही तर नुसतं करतच राहायचं इकडं. भूक लागली तर कधी खायचं? मायासारखी बाई तर करता करताच खाते. चल होय सरक तिकडे. नाही, पहिले तुम्ही करून घ्या जेवण, तर जेव्हा स्वतःच म्हणते का भूक लागल्याबरोबर जेवून घ्यायचं. जेवाले कधी आम्हाला आहे तर भेटलं का हा? जेवाले हवं तुम्ही नशीबवान आहे नवरे का जेवाले तुम्हाला वेळेवर टायमावर बरोबर गरम गरम खायला भेटते. आमचे नशीबच कुठं आहे? आमचे पुरे नशीब फुटके बायकायचे. कधी आम्हाला जेवण करायला भेटणार नाही, कधी वाढून देणार नाही आम्हाला कोणी, कधी गरम गरम असं खायला करून देणार नाही. साऱ्या लोकांच्या समोर सगळ्याचं जेवण झाल्यावर शेवटी आम्हाला जेवा लागते. फार कंबळलं दुखून जाते. तुम्हाला काय आहे आम्हाला सगळंच आहे. काय आहे तुम्हाला? असतं ना इथं येऊन दाखवा ना, इथं उभं राहून दाखवा 2 घंटे सतत. मग सांगा कसं कंबळलं दुखते तर. मग तर असे करून चालता. जराचं असं नाही वाटत माणसाला जराचं का जरासा टमाटर कांदा चिरून द्यायला पाहिजे, लसण जिऱ्याचा पेस्ट काढून द्यायला पाहिजे. घेव मी करू लागतो तुला मदत. नाही हे नाही समजत. नाही झालं काय स्वयंपाक? द्या लवकर. म्हणजे नवऱ्यानं भाजीपाला बी आणा, बायकोला स्वयंपाक बी करू लागा, कांदे बी चिरतो, टमाटर चिरून मी फक्त भाजी टाकतो. नाही हे एखाद्या नवऱ्याची बायको जर लाडाची असली ना, तो आपच तो नवरा बरोबर तिले कापकूप करून देते, म्हटलं चिरचार करून देते. तुमच्यासारखे नाही राहत सगळेच नवरे. तुमच्यासारखे राहिले तर